अकोला शहरातील गुरुदत्त नगर परिसरात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत मोठी चोरी केली आहे। चोरट्याने घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुदत्त नगर परिसरात चोरीची घटना समोर आली आहे। राजस्थानी नामदेव भवन जवळील ॲडव्होकेट विद्यादास झांबरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि मोठी रोख रक्कम लंपास केली। मिळालेल्या माहितीनुसार झांबरे कुटुंब हे मंगळवारी सायंकाळी नातेवाईकांकडे गेले होते। घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। घरातील कपाटे आणि साहित्याची उलथापालथ करून सुमारे 70 ते 80 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले। प्राथमिक अंदाजानुसार चोरीचा मुद्देमाल 2 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत। मी विद्यादास कृष्णराज झांबरे यांची पत्नी आहे आणि माझ्या घरात चोरी झालेली आहे। कारण की 3 वाजता मी आईकडे गेलेली होती आणि 7ला जेव्हा घरी आली तेव्हा लॉक तुटलेलं दिसलं आणि गेट बंद होतं ते पण तोडलेलं दिसलं आणि आपलं कपाट आहे ते फोडलेलं दिसलं। तर त्याच्यामधलं काही कॅश आणि सोनं होतं ते दिसून नाही राहिलं, ते चोरीला गेलेलं आहे आणि बाकी काही राहिलेलं आहे सामान। तर ते आता पोलिसांचे जे पंचनामा वगैरे होईल तेव्हा आम्ही पाहू। काय वाटते तुम्हाला की कसे आले असतील चोर? मला तर वाटते की टॉवरच्या या काचातूनच बहुतेक आलेले असेल। कारण की कारण की टॉवरचं काच काढलेला आहे आणि गेट पण तोडलेलं आहे। 1-1.5 लाखापर्यंत असेल अंदाजे। अजून बाकीचं पाहायचं आहे।